जय शिवराय मित्रांनो सोहम इन्फोसेवा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बंपर भरतीबाबतचा व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे आणि हा जो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आपल्याला प्रश्न पडला असेल की ही जी भरती जाहीर केली आहे ज्यामध्ये अंगणवाडी सेविकाच्या 5639 पदे आणि अंगणवाडी मदतनीस यांची 13243 पदे अशी एकूण 18882 पदांची जी भरती महिला व बालविकास विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे। ही भरती कधी होणार, या भरतीबाबत शैक्षणिक पात्रता, नियम, अटी, अर्ज करण्याचे जे काही नियम अटी असतील त्या काय असतील, त्यानंतर कागदपत्रे काय लागणार आहेत, वयोमर्यादा काय असेल, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। मित्रांनो, याबाबतची जी माहिती आहे, या भरतीबाबतची जी काही माहिती आहे एबीपी माझाच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आली आहे आणि तीच माहिती मी आपणापर्यंत पोहोचवत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। काही प्रतिक्रिया असतील तुमच्या तर त्या कमेंट स्वरूपात नोंदवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला किंवा उपयुक्त वाटला तर तुमच्या मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर नक्की करा। मित्रांनो, तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की ही जी अंगणवाडी सेविका व मदतनीसांची बंपर भरती आहे याबाबतच्या जाहिराती कुठे पाहायला मिळेल। तर मित्रांनो, अंगणवाडी सेविका व मदतनीसांची जी काही बंपर भरती आहे ही याची भरती प्रक्रिया सुरू झाली असून वेगवेगळ्या जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर तशा प्रकारच्या जाहिराती काढण्यात आल्या आहेत। मित्रांनो, या भरती प्रक्रियेसाठी ज्या काही नियम व अटी आहेत त्या आपण आता पाहूयात। सर्वप्रथम नंबर 1, शैक्षणिक पात्रता व भाषेचे ज्ञान। मित्रांनो, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा असल्यास किमान 12वी पास असणे आवश्यक आहे व मराठी भाषा बोलता येणे म्हणजेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। नंबर 2, वयाची अट किंवा वयोमर्यादा। मित्रांनो, या भरती प्रक्रियेसाठी जी काही वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे 18 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 व कमाल 35 वर्ष वय असणे आवश्यक आहे। पण जर उमेदवार विधवा असेल तर कमाल वयोमर्यादा 40 वर्ष असणे आवश्यक आहे। नंबर 3, स्थानिक रहिवासी असणे। मित्रांनो, ज्या अंगणवाडीसाठी तुम्ही अर्ज करतायत ती अंगणवाडी ज्या गावात असेल किंवा ज्या ग्रामपंचायतमध्ये असेल किंवा ज्या गाव, वाडी, वस्ती, तांडामध्ये असेल त्या ठिकाणचे तुम्ही रहिवासी असणे आवश्यक आहे। नंबर 4, लहान कुटुंबाची अट। म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा असल्यास म्हणजेच लहान कुटुंब असणे याचा अर्थ असा होतो मित्रांनो की 2 हयात अपत्य असले आवश्यक आहे। 2 पेक्षा जास्त अपत्य असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही। आणि तसेच या भरती प्रक्रियेसाठी लहान कुटुंब जी महिला उमेदवार अर्ज करणार आहे त्यांना लहान कुटुंब असल्याचं प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागणार आहे। नंबर 5, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदासाठी जर तुमची निवड झाली तर तुम्ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतचे सदस्य असाल तर त्या पदाचा तुम्हाला राजीनामा द्यावा लागणार आहे। नंबर 6, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदासाठी तुम्ही जो काही अर्ज करणार आहात तो अर्ज परिपूर्ण भरलेला असणे आवश्यक आहे। तसेच हा अर्ज तुम्हाला जमा करायचा असल्यास कार्यालयीन वेळेत म्हणजेच जर सार्वजनिक सुट्ट्या किंवा शासकीय सुट्ट्या असतील तर त्या वगळून तुम्ही त्या कार्यालयीन वेळेमध्ये तो अर्ज तुम्हाला जमा करता येणार आहे। आणि अर्जासोबत जी काही कागदपत्रे तुम्ही जोडणार आहात ती स्वयंसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड असणे किंवा एखाद्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित करून घेणे आवश्यक राहील। नंबर 7, उमेदवार जर विधवा अथवा अनाथ असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक असेल। मित्रांनो, आता आपण पाहूयात या अर्जासाठी तुम्हाला जी काही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत ती कुठली कुठली कागदपत्रे असणार आहेत। नंबर 1, तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र जे अनिवार्य आहे। प्रत्येक उमेदवाराला जर अर्ज तुम्ही करणार असाल तर प्रत्येकाला हे तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य असेल। त्यानंतर नंबर 2, लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र। लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत तुम्हाला जोडावे लागणार आहे। नंबर 3, जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास जर तुम्ही कास्टमधून अर्ज करत आहात जसं ओबीसी, एससी, एसटी या
कास्टमधून जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असेल. नंबर 4 विधवा असल्याचे प्रमाणपत्र. नंबर 5 अनाथ असल्याचे प्रमाणपत्र. जर उमेदवार विधवा किंवा अनाथ असेल तर तुम्हाला त्या संबंधित ते प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक असेल. नंबर 6 शैक्षणिक प्रमाणपत्र. जर उमेदवार 12वी पदवी किंवा पदव्युत्तर उमेदवार असेल तर त्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. नंबर 7 उमेदवाराने जर DED किंवा BEd पदविका घेतली असेल तर त्याबाबतचे सुद्धा प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. नंबर 8 उमेदवाराने जर MSCIT कोर्स पूर्ण केलेला असेल तर त्याचे सुद्धा प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील. नंबर 9 उमेदवाराकडे जर अंगणवाडी सेविका अथवा अंगणवाडी मदतनीस अथवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव असेल तर त्या संबंधित चे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जमा करावे लागेल. जर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये अंगणवाडीमध्ये जर अंगणवाडी सेविका म्हणून किंवा अंगणवाडी मदतनीस म्हणून काम केले असेल तर अनुभवाचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडणे आवश्यक राहील. म्हणजे कंपल्सरी नाही आहे, काम केलेले असेल तर तुम्ही जोडू शकता, ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. आणि नंबर 10 आधार कार्ड. तुमचे आधार कार्ड अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. मित्रांनो, ही झाली भरतीबाबतची संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर ही माहिती तुमच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.